आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पण त्यामध्ये एका व्यक्तीचा अडथळा येऊ शकतो ताई, आणि ती व्यक्ती तुला खूप भारी पडू शकते. कोण? आई साहेब. बघ ना, आई साहेब नेहमी आराध्याच्या बाजूने असतात. तू जेव्हा जेव्हा आराध्यावर प्रहार केलाय त्यावेळी अरविंद भाऊजी आणि आई नेहमी तिच्या मदतीला धावून आले. तुला काय वाटतं? आय एम नॉट अवेअर. त्याचा बंदोबस्त केलाय आम्ही. आई आज येणं अपेक्षित होतं, पण आम्ही अशी काही चक्र फिरवली आहेत ना की पुढचे 4 दिवस काय आई इथे येत नाही. सो तिच्या बाजूने आपल्याला कुठलाही धोका नाही. वाह, कमाल ताई, तू खरंच ग्रेट आहेस आणि तुझं प्लॅनिंग अतिशय सॉलिड असतं ताई. आता फक्त श्रेयस, आराध्या आणि मिसेस रत्नपारखी यांची वेळ मॅच झाली पाहिजे की मग होईल आम्हाला हवा तसा धमाका. आराध्याचं तोंड काळं होईल आणि इतरांच्या कानठळ्या बसतील. हे कधी घडेल असं झालंय आम्हाला. गेले काही दिवस ती आराध्या आमचा प्रत्येक डाव उधळून लावते, पण आता नाही आराध्या. आज आम्ही जिंकणार, आम्हीच. गुड इव्हनिंग मम्मा. अक्षय, गुड इव्हनिंग डार्लिंग. संजय, ते काम पटकन करून घे. मी येतो. सो हाऊ वॉज द मीटिंग? मीटिंग छान झाली मम्मा. गुड. पहिलीच मीटिंग होती, पण ट्युनिंग छान जमलंय. आय थिंक आपण श्रेयसला पण या प्रोजेक्ट मध्ये इन्व्हॉल्व करायला हवं, त्याला आवडेल. ओके. बाय द वे, काही कॉल आला का त्याचा? कुठे आहेत ते लोक? फोन आला होता, येतोय इतक्यात. ग्रेट. ओके, मी जरा बॅग ठेवून येतो. ओके. येस. आराध्या देसाई, काउंटडाउन बिगिन्स. टिक टिक 1, टिक टिक 2, टिक टिक टिक. सकाळपासून काही खाल्लं नाहीये, पण गोळी तर घ्यायलाच हवी ना. हे घ्या. छान चाललंय. काल केवळ हे होते म्हणून मी काय बोलले नाही, पण तुम्हाला जरा सुद्धा लाज वाटत नाही का हो? इतकं सगळं घडून गेलं तरी तुम्ही परत आमच्याच घरी आला. ते काय नाही, खूप झालं. आता स्पष्टच सांगते, एकतर तुम्ही या घरात राहाल नाही तर मी तरी. आता काय बोलणार यावर? आम्ही तुमच्या बरोबर कसं वागलो होतो आणि तुम्ही कसं वागताय, देव सगळं बघतोय हो. हे बघा, अजून स्वतःचा अपमान जर माझ्याकडून तुम्हाला करून घ्यायचा नसेल, माझ्या बरोबर चला. मी तुम्हाला तिकडे परत नेऊन सोडणार आहे. सामान बांधायला घ्या आणि निघा माझ्या बरोबर. चला. आई आलेत ना? आई नाही. ओ सॉरी, तुला सांगायचं राहूनच गेलं. आई आणि आमचं बोलणं झालं, ती आणखीन 4 दिवस तरी येऊ शकत नाहीये. कमाल आहे खरंच. तर त्यांना फोन तरी करायचा. मी उद्या त्यांना फोन करतो. नाही, तिला फोन कर तू, पण तुझ्या एक लक्षात येत आहे का? श्रेयस म्हणाला होता 6:15 पर्यंत येईन, अजून आला नाहीये. यशोदाला लहान आहेत का ते? येतील ना. काय काळजी करते एवढी? अरे येतील ना म्हणजे? हॅलो. आजकाल ना मुलांची काही पद्धतच राहिली नाहीये घरी कळवायची. आम्ही पोचत होतो, वाटेत थोडा ट्रॅफिक लागला म्हणून राहिलं कळवायचं. अरे फोन तरी करायचा ना मग. सॉरी, सो सॉरी. व्हॉट सॉरी? सॉरी ना मम्मा. तुम्हाला सांगतो, आमची ट्रिप खूप छान झाली. म्हणजे आम्ही घरी पोचेपर्यंत जरा वाईट वाटत होतं की ट्रिप संपली म्हणून, पण आता घरी आल्यावर बरं वाटतंय. हो, आपलं घर ते आपलं घर असतं, हो ना? खरंय. आपलं आपलं म्हणताना ही आपली माणसं कधी समोरच्याला परक करतात ना, कळतच नाही. मम्मा, एकदम असं का बोलताय तुम्ही? नाही, नथिंग सिरियस. जस्ट आजूबाजूला या जगात जे काही घडतं त्यावरून म्हटलं. जगात काय घडतं मला माहित नाही, पण आपल्या घरात तसं काही होणार नाही. कारण आपल्या घरात परक असं कोणीच नाही. सगळी आपलीच माणसं आहेत. या, आय नो. मिसेस रत्नपारखी, तू अरे हे इथे काय करतायत? काका काकू, तुम्ही बॅग्स घेऊन आलात? ऑल वेल?
त्यांच्या दृष्टीने वेलच असणार, कारण श्रीमंतांच्या घरी आयतं राहायला मिळतंय. पण मला याचा खूप त्रास होतोय, म्हणून मी यांना परत इकडे सोडायला आले. परत सोडायला म्हणजे? परत सोडायला म्हणजे परत सोडायला. ही असली फाटकी आणि लाचार माणसं माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नकोयत. आजारी आणि डाऊन मार्केट. हे काय बोलणं झालं का? मध्यमवर्गीय म्हणजे काय डाऊन मार्केट आहेत, आणि आजारी म्हणजे काय? आजारपण आज ना उद्या प्रत्येकाला येतच, ते काय असं सांगून येत असतं का? काकू काकू काळजी करू नका, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. मी आहे ना. काकू आम्ही सगळे आहोत तुमच्या बरोबर. काका अजिबात काळजी करू नका. आणि मम्मा तुम्ही असं का बोलताय एकदम? मग काय करू मी? माणुसकीच्या नात्याने मी यांना घरी आश्रय दिला, तर यांनी आमच्याच घरात चोरीचा प्रयत्न केला. नाही नाही हो, आम्ही असं काहीही केलेलं नाहीये. एक मिनिट, त्या काय खोटं बोलतायत का? Just keep quiet, okay? मिसेस रत्नपारखी, आय कम्प्लिटली बिलीव्ह यू. अहो यांनी आमच्या घरी पण हेच केलं होतं. मग खरं तर आपण यांना पोलिसांमध्ये द्यायला पाहिजे. यू आर ऍब्सोल्युटली राईट. नाही, आम्ही तेव्हाच हे करायला हवं होतं. आमच्याकडून चूकच झाली, पण ती चूक आम्ही पुन्हा करणार नाही. यांना आजच्या आज पोलिसांच्या स्वाधीन करतो की नाही ते बघा. निघा बाई. काय How dare you? अगं आम्हाला काय थांबवतेस तू? या माणसाने तुझ्या मायेने चोरी करण्याचा प्रयत्न केलाय. इथे आम्हाला पण तोच अनुभव आला होता, आणि तू काय थांबवतेस? खरं तर तू यांना हात धरून या क्षणी घराबाहेर काढायला पाहिजे होतस. अगं फ्रॉड माणसं आहेत ही. तू ह्यांच्यावर काय विश्वास दाखवतेस? मम्मा काहीतरी गैरसमज होतोय. अहो ही माणसं तशी नाही आहेत. ते आपल्या घरी यायलाही तयार नव्हते. मी त्यांना आग्रह करून आपल्या घरी घेऊन आलोय. आणि मम्मा मागच्या वेळी ही चोरी झाली होती आपल्या घरी, तेव्हा हे सिद्ध झालं होतं ना की हे निर्दोष आहेत म्हणून. नाही श्रेयस, आमचा नाही विश्वास. आम्ही नाही मानत यांना निर्दोष. श्रेयस तू खूप साधा आहेस, तू खूप सरळ आहेस. तुला ना माणसांची पारख नाही. तुला वाटतं हे अख्खं जग चांगलं आहे. नाही, तसं नाहीये. नाहीतर आम्हाला सांग ना, ही माणसं, अनोळखी माणसं अचानक तुलाच कशी भेटतात? हा, असं वागतात ज्यामुळे तुला त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटायला लागते. एक मिनिट,